बघा 46,656च्या आपण 2 गट करणार आहोत. 656चा एक गट होईल आणि 46चा एक गट होईल. तर याच्यामध्ये बघा 656 या जे आपण 1 ते 10 पर्यंतचे घन लिहिलेले आहे, त्याच्यामध्ये 6ने एंड होणारी संख्या म्हणजे 6चा घन. 6चा घन 216. तर बघा इथे आपल्याला एकक स्थानांक 6 मिळालेला आहे. आता 46 बघा हे 3च्या घन आणि 4च्या घनाच्या मधात आहे. तर याच्यामध्ये बघा लहान संख्या आपण घेत असतो म्हणजे 3 घेऊ म्हणजे उत्तर आपलं 36 आलेलं आहे. त्याचप्रमाणे 9,70,299 मध्ये आपण 2 गट करू. 299चा एक गट आणि 970चा एक गट. तर 299चा गट केला आहे आपण. त्याच्यामध्ये बघायचं शेवटचा अंक 9 आहे. तर 9चा क्यूब किती होतो 729. याचाही शेवटचा अंक 9 आहे. त्याच्यामुळे एकक स्थानांक 9 आपल्याला मिळालेला आहे. आता 970 ही संख्या 9चा घन आणि 10च्या घन याच्या मधात येते. त्याच्यामुळे आपल्याला याच्यातली लहान संख्या म्हणजे 9 मिळते. अशा प्रकारे